नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत उपवासाचे मेदू वडे। आपण सुद्धा मेदू वडे उपवासाचे बनवले असतील, पण मी या पद्धतीने बनवले आहे, ज्या पद्धतीने कदाचित आपण कधीच नसेल बनवले। इतके क्रिस्पी हे मेदू वडे बनतात। बघू शकाल आपण हे मेदू वडे किती क्रिस्पी बनले आणि दिसायला तर हे मेदू वडे वाटतच नाही, अगदी नानखटाई वाटते। वड्यांसोबत खायला ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी याची सुद्धा रेसिपी मी आपल्याला यासोबत शेअर केलेली आहे। आपण सुद्धा या पद्धतीने मेदू वडे एकदा नक्की ट्राय करा। वरून जितके क्रिस्पी तितके हे आतून स्पंजी बनतात। रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ माझा लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतली आहे मी ही 1 कप भगर। तुम्ही कुठल्याही वाटीने माप सेट करू शकता। मी कपाने माप घेत आहे मेजरमेंटच्या। याला भगर सुद्धा म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ सामा के चावल। 1 कप भगरला 1/4 कप साबुदाणा। जर तुम्ही वाटीने माप घेत असाल तर 1 वाटी भगर घ्या आणि पाव वाटी साबुदाणा घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर काढून घ्यायची, त्यातच साबुदाणा पण। आणि आता झाकण लावून आपला जाड रवा जसा असतो तसं आपल्याला याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय। खूप बारीक असं करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा। थोडंसं जाडसरच मी मिक्सर मधून काढून घेतलं। कढईमध्ये आता टाकायचं आपल्याला 2 चम्मच तेल। 2 टीस्पून तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे। जिरे चांगलं तडतडल्यानंतर त्यात आपण ही पावडर टाकून द्यायची। भगर आणि साबुदाण्याची पावडर आता आपल्याला कमी गॅस करून लो फ्लेमवर आपल्याला याला चांगली खमंग असं भाजून घ्यायची। हे जर आपण चांगलं खमंग भाजलं तर वडे सुद्धा छान खमंग होतात। 3 ते 4 मिनिट मी याला चांगलं खमंग भाजून घेतलं। याचा कलर पण आता बदलला, म्हणजे हे छान झालं आणि खूप छान असा सुगंध पण येतोय खमंग। यात टाकायचं आता आपल्याला पाणी। हे नॉर्मल पाणी आहे, साधं। ज्या कपाने आपण भगर आणि साबुदाणा घेतला होता त्या मोठ्या कपाने, भगर घेतलेल्या कपाने हे 1 कप पाणी, आणखी पुन्हा 1 कप पाणी आणि पुन्हा अर्धा कप पाणी। भगर घेतलेल्या कपाने 2.5 कप पाणी मी यात टाकलं आणि जर लागलं तर मी यात अजून बघते, अर्धा कप पाणी अजून टाकायचं। पाणी याला लागेलच आणि पुन्हा अर्धा कप पाणी, म्हणजे एकंदरीत आपण 1 कप भगर आणि 1/4 कप साबुदाण्याला 3 कप आपण पाणी टाकलं। यात टाकायचं आता चवीनुसार मीठ। मीठ तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका। याला कमी गॅसवरच होऊ द्यायचं। कढईवर थोडं आपण झाकण ठेवूया, म्हणजे याच्यामध्ये चांगली वाफ भरेल। 2 मिनिट वाफ भरू द्यायची। चांगली वाफ भरली आहे याच्यामध्ये। आता आपण याचं झाकण काढून घेऊया। हे अगदी व्यवस्थित मस्त घट्ट झालं। गॅस आता बंद करायचा आणि याला परत थोड्या वेळ झाकून ठेवून द्यायचं। गॅस बंद करून झाकण ठेवून मी याला थोड्या वेळ असंच ठेवून देते। तोपर्यंत आपण पटकन चटणी बनवून घ्यायची। आता आपण अगदी 2 मिनिटांमध्ये ओलं नारळ आणि शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊ। हे घेतले आहे मी ओल्या नारळाचे काही तुकडे। अर्ध्या नारळापेक्षा कमी हा नारळ आहे। भाजलेले शेंगदाणे, याचे मी साल नाही काढले। तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता। थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जिरे। हे सर्व साहित्य यात टाकून घे। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका, थोडासा लिंबाचा रस किंवा मग तुम्ही इथे दही सुद्धा वापरू शकता। 2 टेबलस्पून दही वापरा। चवीसाठी अर्धा टीस्पून साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका। तुम्हाला जर घट्ट ठेवायचे असेल तर पाणी कमी टाका आणि पातळ करायचे असेल तर थोडे जास्त टाका। तयार झाली। चटणीवर पटापट तडका देऊन घ्यायचा। अर्धा टीस्पून जिरे, 1 टीस्पून तेल टाकून तयार झाली आपली छान चटपटीत आंबट गोड चटणी। ही चटणी तुम्ही आणखी इतर पदार्थांसोबत सुद्धा खाऊ शकता, इडली, ढोकळा, डोसा। कढईमधून मी भगरला बाउलमध्ये काढून घेतलं। भगर आता कोमट आहे, त्यात टाकायचं आपल्याला
हा मी घेतला आहे उकडलेला बटाटा, किसून घेतला. तुम्ही स्मॅश सुद्धा करून घेऊ शकता. बटाटा उकडल्यानंतर थोड्या वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं. बारीक किसणीने मी बटाटा किसून घेतला. हा एक मीडियम साईजचा किसलेला बटाटा, हा पण आता आपण यात टाकून द्यायचा. अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे मी भाजले पण त्याची साल काढले नाही. 1 टीस्पून चिली फ्लेक्स. तुम्हाला चिली फ्लेक्स नसेल वापरायचे तर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरा. 2 किंवा 3. 2 टेबलस्पून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट दही. हे घेतलं आहे मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घ्यायचा तर नका घेऊ. ओला नारळ त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर थोडासा मिक्सरमध्ये फिरवायचा किंवा मग किसून घ्यायचा. आणि हे सर्व साहित्य आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. याला अगदी एकजीव करून घ्यायचं. मीठ आपण याच्यामध्ये भगरीमध्ये आधी टाकलं आहे, तरी सुद्धा तुम्ही मीठ एकदा टेस्ट करून घ्या. कमी जास्त लागत असेल तर टाका. आपल्याला पाहिजे तसं पाणी न टाकता पाहिजे तसं मिश्रण आपलं तयार झालं. यात पाणी टाकायची बिलकुल गरज पडत नाही, कारण बटाटे आणि दही पण असतं, त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही. हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि याचे आता आपण वडे बनवून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कसेही बनवू शकता, पण शक्यतोवर खूप जास्त मोठे असे बनवू नका. मीडियम साईजचेच बनवा, कारण मग ते आतून छान तळल्या पण जातात. वडा तयार झाल्यानंतर याला पुन्हा हातावर घ्यायचं आणि आपलं बोट थोडंसं पाण्याने ओलं करून याला थोडंसं आपण छिद्र पाडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घ्यायचे. तळताना तेल मात्र चांगलं तापू द्या. तेल चांगलं तापल्यानंतरच यामध्ये वडा सोडायचा. आणि जर तुम्हाला हाताने सोडायची भीती वाटत असेल तर तुम्ही झाऱ्यात घेऊन सुद्धा हा वडा तेलामध्ये आरामशीर सोडू शकता. एका वेळेस मी सुरुवातीला फक्त 4 वडे टाकले. आता याला काय करायचं, जोपर्यंत हे स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत याला बिलकुल झारा लावायचा नाही. हे आपोआप वर येतील. आता बघू शकाल आपण, हे वडे आपोआप वर आले. याला असंच आपोआप वर येऊ द्यायचं, म्हणजे हे फुटायची पण भीती नसते. आपण जर लगेच याला झारा लावला तर मग ते झाऱ्याला चिपकतात. याला आता गोल्डन होईपर्यंत, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. याला आता आपण उलट सुलट करू शकतो, कारण हे कढईपासून आता वेगळे झालेत. असे छान हे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे. बघू शकाल आपण, मी आपल्याला जवळून दाखवते. हा वडा किती मस्त झालेला आहे. अशा पद्धतीने आता मी सर्व वडे तळून घेते. हे तळलेले वडे एका जाळीवर काढायचे, म्हणजे यातलं एक्स्ट्रा तेल निघून जाईल. झाल्यानंतर हे सर्व वडे थोड्या वेळ एका जाळीवर ठेवायचे. एक्स्ट्रा तेल निघून जाईल याचं. आपण सुद्धा हे खमंग आणि कुरकुरीत वडे नक्की ट्राय करून बघा, आणि सोबत चटणी. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.